आपण जसं बारामतीविषयी ऐकलं होतं की नणंद भाऊजे अशी लढत तिथे आहे, तसंच रावेरविषयी सुद्धा ऐकलं होतं। रावेर लोकसभेच्या मतदारसंघाविषयी बोलूया। रावेरच्या जागेकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला उमेदवारच मिळत नाहीये, त्यामुळे गुंता वाढल्याचं दिसतंय। लोकसभेच्या उमेदवारीवरून एकनाथ खडसे हे बॅकफूटवर गेल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही सक्षम असा उमेदवारच मिळालेला नाही आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतंय। रावेरमध्ये मवियाचा उमेदवार ठरेना, खडसेंच्या माघारीनं पवार गटाचा पेच। आमदार संतोष चौधरी की रवींद्र पाटलांना संधी, महायुतीकडून पुन्हा मवियाची खिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अद्यापही लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याबाबतचा संभ्रम कायम आहे। सुरुवातीला रावेर लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी प्रकृतीचं कारण देत माघार घेतली, त्यामुळे पक्षासमोर आता तुल्यबळ उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे। आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवार साहेबांनी 2 डिसेंबरला तसं सूचितही केलं। अगदी 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीत मी सांगितलं की मला आता शक्य नाही। रावेर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि भुसावळचे माजी आमदार यांच्या उमेदवारीवरून चढाओढ सुरू आहे। रावेर मतदारसंघ हा तसा लेवा बहुल मतदारसंघ आहे। लेवा उमेदवारांना इथं मराठा मतदारांचीही साथ मिळाल्याचा इतिहास आहे, त्यामुळे लेवा समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटलांना संधी द्यावी की ओबीसी आणि तुलनेनं वरचढ असलेल्या माजी आमदार संतोष चौधरींना उमेदवार करावं, या पेचात पवार गट सापडलाय। संतोष चौधरी मात्र सातत्यानं रावेरवर दावा ठोकतायत, तर रवींद्र पाटील पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील म्हणत चेंडू शरद पवारांकडे टोलवतायत। माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे, त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या गटासाठी सुटलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट अद्यापही रावेर लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली नाही। अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील जाहीर करतील, तोच निर्णय मान्य राहील। एकनाथ खडसे लोकसभेच्या उमेदवारीवरून बॅकफूटवर गेल्यानंतर रावेर मतदारसंघात पवार गटात पेच निर्माण झालाय, पण दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र आत्तापासूनच रक्षा खडसेंच्या विजयाचा दावा करतायत, तर राज्यभरात मवियाला उमेदवार मिळत नसल्याचा आरोप शिंदेंच्या सेनेनं केलाय। एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने लढणार नाही आहे, त्यामध्ये त्यांनी पूर्वीच सांगितलं आहे। आणि रक्षाताई खडसे सिटिंग खासदार आहेत, काय नवीन खासदार आम्ही देतो आहे का? रक्षाताई खडसेचा पहिला हक्क आहे सीटवर, त्यामुळे कुणी काय केलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे। त्यांनी कदाचित सेटलमेंट केली असेल किंवा त्यांना पराभवाची भीती असेल, या दोन्ही कारणांमुळे त्यांनी आज महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचं पद्धतशीर टाळलेलं आहे। एकीकडे रावेरच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली जाते, एकनाथ खडसे हे टीकेचे धनी बनले, तर दुसरीकडे अद्यापही पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसल्यानं पक्षाची चिंता वाढली आहे। आता तर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच वाढल्यानं पवार गटात रावेर लोकसभेचा गुंता वाढल्याचं बघायला मिळतंय। भुसावळहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।